नमस्कार मंडळी. तर आज आहे ऑफिसला जाण्याचा दिवस, त्याच्यामुळे आज थोडंसं लवकरच उठली, 7 वाजेला उठलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाली आणि तुळशीला पाणी टाकलं, कारण की भरपूर दिवस झालेले होते, तिला पाणीच नव्हतं टाकलेलं, त्याच्यामुळे ती सुकून चाललेली होते. मग नंतर 9:30चं लॉगिन आहे आणि मला जायचं आहे ऑफिसला 12 वाजता. तर तोपर्यंत जितके पण काही कॉल्स वगैरे होते ते अटेंड करून घेतले, सगळ्या मीटिंग्स वगैरे संपवून घेतल्या आणि राहिलेलं काम आता ऑफिसला गेल्यावर करायचं. त्याच्यानंतर थोडंफार रेडी वगैरे झाली. आता ऑफिसला जायचं आहे म्हणून थोडं तरी छान जावं लागेल ना, रोजचं तर नाही राहू शकत. त्याच्यामुळे थोडंसं रेडी झाली आणि ऑफिसला निघेपर्यंत पण काम संपत नाही. म्हणजे कशी कठीण लाईफ चालू आहे ना. तर पटकन लॉगआउट वगैरे केलं, म्हणजे फक्त लॅपटॉप बंद केलं आणि पुन्हा सगळी बॅग पॅक करून ऑफिसला जाण्यासाठी निघाली. वीकमध्ये फक्त 2 दिवस जायचे, पण तरी पण ऑफिसला जाण्यासाठी इतकं जिवार येतं ना, जर रोजचं घरून काम असेल तर. ऑफिसमध्ये जाऊन 1 तास जरी बसलं ना, तरी पण घरी आल्याच्यानंतर असं वाटतं की आपण कुठली तरी लढाई जिंकून आलेलो आहे. इतकं जास्त थकवा आलेला असतो. त्याच्यामुळे ना घरी आल्याच्यानंतर थोडंसं असं शांत बसू वाटतं. सगळं काढून वगैरे ठेवलं मी, सगळे ॲक्सेसरीज वगैरे, आणि थोडा वेळ मस्त खिडकीजवळ बसले, कारण की तो प्लेस आहे ना माझ्यासाठी खूप भारी आहे. हॅपी प्लेस आहे एकदम, तिथे जाऊन बसते मी. मग त्याच्यानंतर थोडंसं जेवण वगैरे बनवू म्हटलं, तर काही झेप्टोवरनं सामान मागवलेलं, कारण की सगळं संपलेलं होतं. सो काही ग्रॉसरीज वगैरे मागवली आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मी माझ्या जेवणासाठी आज वरण भात बनवलेला होता, जो की माझा खूप जास्त फेवरेट होता. असं एकदम बोरिंग दिवस गेला ना, त्या दिवशी खाल्ल्यावर मला खूप भारी वाटतं.